नितीन दोमान आपल्या सर्वांचं स्वागत आहे थ्री फिटनेसच्या मराठी युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बायसेप कशा प्रकारे मारायचे, जे काही 5 मिस्टेक असतात ज्याच्यामुळे तुमचा जो बायसेपची ग्रोथ आहे ही व्यवस्थित होत नाही। तर बायसेपची ग्रोथ पूर्णपणे चांगल्या प्रकारे होण्यासाठी, बायसेपमध्ये चांगली मॅच्युरिटी येण्यासाठी, तुमच्या बायसेपची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर आपला थ्री फिटनेसच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, या ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया की बायसेप कशा प्रकारे मारायचे, कोणते 5 मिस्टेक असतात ज्याच्यामुळे तुमच्या बायसेपची ग्रोथ होत नाही, बरोबर की नाही। तर पहिली मिस्टेक आहे पोश्चर। पोश्चर म्हणजे काय की तुमच्या बॉडीची पोझिशन, ठीक आहे। जर तुम्ही बघितलात स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो पायचा स्टँड आहे, म्हणजे तुमचा पाय आणि तुमची जी बॉडी आहे अपर बॉडी, हिचं पोझिशनिंग असणं गरजेचं आहे। कारण ह्याची जर पोझिशन बरोबर असेल तर डेफिनेटली तुम्हाला हेवीतल्या हेवी वजन हे तुम्ही चांगल्या प्रकारे मारू शकाल, नाही तर तुम्हाला इंजरी होण्याचे ह्याच्यामध्ये चान्सेस असतात। तर ठीक आहे, पहिला बघूया आपण बॉडीची पोश्चर कशी असली पाहिजे। तर तुम्ही बघू शकता की मी आता इथे उभा आहे, माझ्या हातामध्ये काहीच डंबेल नाही आहे। तर पहिली गोष्ट आहे की तुमच्या पायाची पोझिशनिंग, तुमचा स्टँड हा सर्वात महत्त्वाचा असतो। तर पहिला गोष्ट तुम्हाला काय करायची की तुमची पोझिशनिंग प्रॉपरली पाहिजे, पायापासून ते अपर बॉडी पर्यंत, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता की तुमचे पाय आधी तुमच्या शोल्डर लेवलला पाहिजे, बरोबर की नाही, टाईट पाहिजे, शोल्डर लेवलला पाहिजे तुमचे पाय आणि टाईट पाहिजे, बरोबर की नाही। तुमची अपर बॉडी मधला तुमचा जो कोर आहे हा कोर तुमचा टाईट पाहिजे, कोर टाईट पाहिजे, चेस्ट तुमची आउट पाहिजे आणि शोल्डर आणि एल्बो हे लॉक पाहिजे। मी तुम्हाला ह्या साईडने दाखवतो की तुमचे जे शोल्डर आहे आणि हा तुमचा जो एल्बो आहे हा लॉक पाहिजे त्या ठिकाणी। नाहीतर काय होतं, असं जर तुम्ही करता तर असं तुम्हाला करायचं नाहीये। म्हणजेच जर मी तुम्हाला जर एक वर्कआउट दाखवतो तर तुमची पोझिशन कशा प्रकारे पाहिजे, पाय तुमचे टाईट पाहिजे जमिनी बरोबर, ठीक आहे, चेस्ट आउट पाहिजे, कोर तुमचा जो आहे टाईट पाहिजे आणि तुम्हाला अशा प्रकारे फ्लेक्शन करायचं आहे। 1 2 3 4, बरोबर की नाही। दुसरा आहे की तुमची ग्रिप। आता जर तुम्ही मगाशी बघितलं असेल की मी अशा प्रकारची मी ग्रिप पकडली होती, ही आहे सुपाइन ग्रिप आहे, दुसरी ग्रिप येते प्रोन ग्रिप येते, नंतर येते न्यूट्रल ग्रिप, बरोबर की नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही सुपाइन ग्रिपच पकडायची आहे थ्रू आउट द वर्कआउट, ठीक आहे। म्हणजेच ज्यावेळी तुमची पोश्चर प्रॉपर असेल, तुम्हाला कशा प्रकारे मारायचं आहे, बरोबर की नाही, कशा प्रकारे मारायचं आहे। आणि काही लोक काय करतात ते पण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जेव्हा अशा प्रकारे मारता, बरोबर की नाही, अशा प्रकारे मारता हे प्रॉपर आहे। पण काही लोक काय करतात, सुरुवात त्यांचा न्यूट्रल ग्रिपने होते, न्यूट्रल ग्रिपने म्हणजे ह्या प्रकारे होते ग्रिपने, आणि ज्यावेळी तुमची न्यूट्रल ग्रिपने होते, मी दुसरा एकच नंबर घेतो आणि त्याच्याने तुम्हाला दाखवतो काय मला बोलायचं आहे। ज्यावेळी तुम्ही न्यूट्रल ग्रिप पकडता, ही आहे न्यूट्रल ग्रिप, बरोबर की नाही, ह्या ग्रिपमध्ये जेव्हा तुम्ही पकडता त्यावेळी काय होतं, ही मुवमेंट होते, म्हणजेच ही तुमची कोणती मुवमेंट आहे, ही हॅमर मुवमेंट आहे, हॅमर मुवमेंट। आणि हॅमर मुवमेंट मध्ये काय होतं की हा तुमचा ब्रॅकियो रॅडियस जो असतो, हा मसल असतो, हा ऍक्टिव्हेट होतो। म्हणजेच तुमचा जो टार्गेटेड मसल आहे हा ब्रॅकिया, हा टार्गेट होत नाही, बरोबर की नाही। कारण तुम्ही ह्या वर्कआउट मध्ये काय करता की तुम्ही न्यूट्रल ग्रिप पकडल्यामुळे काय होतं, तुमचा ही मुवमेंट होते, म्हणजे हा तुमचा मसल हा आधी टार्गेट होतो, हा मसल तुमचा जे ट्रेन होतो, बरोबर की नाही। आणि ज्यावेळी तुम्ही वरती येता आणि ही जी रोटेशन करता त्याच्यामुळे तुमचा हा ब्रॅकिया ट्रेन होतो। म्हणजेच जो मसल तुम्हाला टार्गेट करायचा आहे, हा टार्गेट हा स्टार्टिंग पासून होत नाहीये। तुमचा स्टार्टिंगला कुठचा होतो, न्यूट्रल पोझिशन मध्ये हा आधी तुमचा ब्रॅकियो रॅडियस होतो, आणि नंतर मग ज्यावेळी तुम्ही हा डंबेल्स रोटेट करता त्यावेळी इकडे लोड येतो। तर मेक शुअर की तुम्हाला टार्गेट मसल हाच करायचा, ब्रॅकिया करायचा आहे, ब्रॅकियो रॅडियस नाही करायचा आहे। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थ्रू आउट द लास्ट पर्यंत तुम्हाला हीच पोझिशनिंग ठेवायची आहे, सुपाइन पोझिशन, बरोबर की नाही, ही अशा प्रकारेच करायची आहे। आता ह्याच्यामध्ये काय होतं की माझा बायसेप हा ट्रेन होतोय, बरोबर की नाही, ही मुवमेंट केल्यामुळे माझा बायसेपच फक्त ट्रेन होतोय। जर मी न्यूट्रल ग्रिप पकडली तर काय होतो, माझा आधी हा ब्रॅकियो रॅडियस माझा ट्रेन होतो, त्याच्यानंतर ब्रॅकियास हा माझा ट्रेन होतो। तर मेक शुअर तुम्हाला वर्कआउट करत असताना की किती पण असून दे वजन, किती पण हेवी वजन असून दे, तुम्हाला ह्याच पोझिशनिंगने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे, अशा पोझिशनिंग मध्ये, कळलं। न्यूट्रल ग्रिप पकडायची नाही आहे। न्यूट्रल ग्रिप कधी पकडायची आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच। तर हा तुमचा आहे ब्रॅकियाचा वर्कआउट, हा तुमचा बायसेपचा वर्कआउट आहे। याला टार्गेट करण्यासाठी तुम्हाला
ही सुपाईन ग्रिपच पकडावी लागेल. ठीक आहे. तर ही मिस्टेक एक असते की काही लोक न्यूट्रल ग्रिप पकडतात, त्याच्यामुळे त्यांचा जो टार्गेटेड मसल आहे हा टार्गेट न होता हा दुसरा मसल त्यांचा टार्गेट होतो. तर ब्रॅकियोरॅडियलिस तुम्हाला टार्गेट नाही करायचं, तुम्हाला ब्रॅकिया टार्गेट करायचं आहे. ठीक आहे. तिसरी एक मिस्टेक आहे की ती आहे एल्बो मुवमेंट. बरोबर की नाही. भरपूर लोक काय करतात, स्टार्टिंग पासूनच त्यांचा एल्बो मुवमेंट करतात, हे जे टोटली चुकीचं आहे. एल्बो मुवमेंट तुम्हाला नाही करायचे. एल्बो मुवमेंट कधी तुम्हाला करायची आहे? एल्बो मुवमेंट ज्यावेळी तुम्ही, जसं एक एक्झाम्पल पकडूया, ज्यावेळी तुम्ही बायसेप मारता, बरोबर की तुम्ही असं बायसेप मारायला सुरुवात करता. ठीक आहे. हा तुमचा इथे लॉक झाला. आता हा लॉक झाला आहे, हा मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्शन नाही होत आहे. म्हणजे हा मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्शनला अचीव्ह होण्यासाठी तुम्हाला एल्बो मुवमेंट करायचा आहे असा. बरोबर की नाही. त्यावेळी हा तुमचा मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्शन होतो. स्टार्टिंग पासून एल्बो मुवमेंट म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची मुवमेंट नाही करायची. ही आहे शोल्डर मुवमेंट. ही शोल्डर आणि एल्बो ह्या दोघांची मुवमेंट आहे. तर मेक शुअर तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, तुम्हाला स्टँड प्रॉपरली घ्यायचं आहे. मी तुम्हाला स्टार्टून दाखवतो. तुम्हाला स्टँड असा चांगला प्रॉपरली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची चेस्ट आउट करायची आहे, कोर टाईट करायचा आहे. एल्बो आपला जो तुमचा हाताची पोझिशन आहे सुपाईन पोझिशनमध्ये असली पाहिजे, न्यूट्रलमध्ये नसली पाहिजे. जर तुम्ही न्यूट्रलमध्ये घेतलं तर काय होणार की तुमचा मॅक्सिमम जो अचीव टार्गेट आहे हा आहे ब्रॅकियोरॅडियलिस. ब्रॅकिया तुमचा होणार नाही टार्गेट. बरोबर की नाही. तिसरा जो मिस्टेक आहे सांगितलेला एल्बो मुवमेंट. एल्बो मुवमेंट तुम्हाला करायचे आहे, पण कधी करायचे आहे एल्बो मुवमेंट? आधी तुम्हाला लॉक करायचे आहे. तुमचे एल्बो शोल्डर लॉक आहे आणि हा तुमचा वरती गेला, एवढंपर्यंत तुम्ही अचीव केलं. आता तुम्हाला एल्बो मुवमेंट करायची आहे जी अशी असेल मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी. बरोबर की नाही. कारण मी ज्यावेळी एल्बो माझा इथपर्यंत आणला, एवढीच माझी अचिव्हमेंट आहे, एवढंच माझं फ्लेक्शन होतं आहे. आता हे मॅक्सिमम फ्लेक्शन नाही आहे. मग हे अजून पुढे घेऊन जाण्यासाठी मला एल्बो मुवमेंट करावी लागेल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला एल्बो मुवमेंट तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. तर ही झाली तिसरी मिस्टेक. तर सांगायचं एवढंच आहे की एल्बो मुवमेंट तुम्हाला स्टार्टिंगला नाही करायचं. एल्बो मुवमेंट तुम्हाला एंडला करायचे आहे मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्शन अचीव्ह करण्यासाठी. चौथी मिस्टेक आहे, जसं मी तुम्हाला हमेशा सांगतो की कॉन्सेंट्रिक आणि इसेंट्रिक मुवमेंट. ही आहे आपली कॉन्सेंट्रिक मुवमेंट आणि ही आहे आपली इसेंट्रिक मुवमेंट. बरोबर की नाही. तर तुम्हाला हमेशा इसेंट्रिक मुवमेंटवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. म्हणजेच ज्यावेळी तुम्ही डंबेल्स मारता, पोझिशन तुम्ही टाईट घेतली, सर्व कोर तुमचा टाईट आहे, चेस्ट आउट आहे, एल्बो तुमचा लॉक आहे. त्यावेळी तुम्हाला आता वरती जाताना काय करायचं, ब्रीथ आउट करायचं आहे. बरोबर. हा झाला कॉन्सेंट्रिक मुवमेंट. आता इसेंट्रिक मुवमेंट करत असताना तुम्हाला स्लोमध्ये खाली यायचं आहे. असं स्लोमध्ये खाली यायचं आहे. बरोबर की नाही. जेणेकरून तुमचा जो हा कॉन्ट्रॅक्शन आहे हा लूज होणार नाही. काही मुलं काय करतात, हे असं मारतात लगेच खाली येतात, हा असं मारतात लगेच खाली येतात. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो हा टेंडन आहे हा फाटण्याचा चान्सेस असतो. हा टेंडन आहे इकडचा टेअर होण्याचा चान्सेस असतो. मी तुम्हाला मागच्या डेडलिफ्टमध्ये पण सांगितलं होतं की डेडलिफ्टमध्ये पण तुमची इसेंट्रिक मुवमेंट ही स्लोमध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला परत सांगतो ह्या व्हिडिओमध्ये पण की बाबा जेव्हा पण तुम्ही कोणताही एक्सरसाइज करणार त्यावेळी तुमची जी इसेंट्रिक मुवमेंट आहे, म्हणजेच वजन खाली घेऊन जाण्याची जी मुवमेंट असते ही तुमच्या मसलशी कॉन्ट्रॅक्ट होऊनच गेली पाहिजे, कॉन्टॅक्टमध्येच गेली पाहिजे. मसल तुम्हाला लूज सोडायचा नाहीये खाली घेऊन जाताना. बरोबर की नाही. जसं तुम्हाला माहित असेल की आपण ज्यावेळी बेंच प्रेस मारतो, बरोबर की नाही, आणि ज्यावेळी आपण खाली येतो त्यावेळी आपण स्लोमध्ये येतो. कारण तुम्हाला माहित असतं की जर आपण स्लोमध्ये आलो नाही तर तो रॉड जो असतो तो आपल्या अंगावरती येईल. पण इकडे काय तशा प्रकारची त्याच्यामध्ये काही या बायसेप वर्कआउटमध्ये तशा प्रकारचं इंजरीचे चान्सेस नसतात. पण डेफिनेटली तुम्हाला इंजरी होऊ शकते जर तुमची इसेंट्रिक मुवमेंट फास्ट असेल तर. बरोबर की नाही. कॉन्सेंट्रिक मुवमेंट जरा फास्ट स्पीडमध्ये गेली तर चालेल. ही कॉन्सेंट्रिक मुवमेंट झाली तुमची. आणि इसेंट्रिक मुवमेंट करत असताना वजनाला तुम्हाला स्लो खाली घेऊन यायचं आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेन्शन येईल. बरोबर की नाही. पाचवी मिस्टेक तुम्हाला सांगितली इसेंट्रिक मुवमेंट. पाचवी मिस्टेक आहे की चीट रेप मारणं. काही लोक बघितलं असेल तुम्ही की वर्कआउटमध्ये स्टार्टिंगमध्येच असं मारायला सुरुवात करतात, हे चीट रेप मारतात. तर मित्रांनो तुम्हाला ही मुवमेंट करायची नाही आहे. चीट रेप करायचा आहे, मी बोलत नाही की नाही करायचं आहे, पण कोणत्या वेळेस तुम्हाला चीट रेप करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिलं तुम्ही काय केलं की तुमची ही पोझिशनिंग आहे टाईट करून घेतली. तुम्ही काय केलं, सुपाईन पोझिशनमध्ये तुमचा बायसेप पकडला, सुपाईन पोझिशनमध्ये तुम्ही तुमचा डंबेल्स पकडला. बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, कॉन्सेंट्रिक मुवमेंट केली. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमची एल्बो मुवमेंट केली. ठीक आहे. आणि ज्यावेळी हेवी होतं, उचलायला होत नाही, त्यावेळी तुम्ही तुमचा शोल्डर वापरू शकता अशा प्रकारे. पण मेक शुअर ही जी चीट रेप आहे ह्याला बोलतात चीट रेप, अशा प्रकारची चीट रेप बोलतात, ही तुम्ही केली तर चालेल. पण खाली येताना तुम्हाला इसेंट्रिक मुवमेंट ही स्लोच केली पाहिजे.
बरोबर की नाही. म्हणजे जर एखादा माणूस अशा प्रकारे मारतो आहे बॉडी मुवमेंट करून, ठीक आहे हेवी असताना, पण जी इसेंट्रिक मुवमेंट आहे ही स्लोमध्ये झाली पाहिजे. ठीक आहे, समजतं तुम्हाला मित्रांनो. म्हणजेच की ज्यावेळी तुम्ही कॉन्सन्ट्रेटमध्ये गेलात, तुम्ही तुमचा एल्बो यूज केला, तुम्ही तुमचा शोल्डर यूज केला, बरोबर की नाही, पण ही जी इसेंट्रिक मुवमेंट आहे ही स्लोमध्येच गेली पाहिजे. कारण याच्यामध्ये आपण चीट केलं, बॉडीची अशी मुवमेंट केली. तुम्ही बघितलं असेल जिममध्ये काही लोक अशा प्रकारे मारतात, बरोबर की नाही, अशा प्रकारे हेवी मारतात, म्हणजे ही बॉडीची फुल मुवमेंट करतात. पण करायची, पण काही म्हणजे बोलतात ना की ठराविक ठिकाणीच करायची, बरोबर की नाही. पण ती करत असताना ही जी मुवमेंट आहे इसेंट्रिक मुवमेंट ही तुमची स्लोमध्येच गेली पाहिजे, चीट रेप करताना पण. तर होप मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप बायसेप मारायचे आहेत. आणि हे काही 5 मिस्टेक्स आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे मारले तर डेफिनेटली तुमच्या बायसेपमध्ये तुम्हाला ग्रोथ झालेली दिसेल. मी तुम्हाला परत रिवाइज करतो. पहिला आहे तुमचा स्टँड पोश्चर, त्याच्यानंतर तुमची ग्रीप सुपाईनमध्ये पाहिजे, बरोबर की नाही. सुपाईन झाल्याच्या नंतर तुमची जी मुवमेंट आहे ही अशी झाली. नंतर तुम्हाला एल्बो मुवमेंट करायची आहे मॅक्सिमम अचीव करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेट जी आपलं जो टार्गेट आहे अचीव करण्यासाठी असं तुम्हाला मुवमेंट करायची एल्बोची. इसेंट्रिक मुवमेंट ही स्लोमध्येच गेली पाहिजे, इसेंट्रिक मुवमेंट ही स्लोमध्ये गेली पाहिजे. जर तुम्ही चीट रेप मारता बॉडीची जास्त मुवमेंट करता चीट रेप मारत असताना, तर ती मुवमेंट केली तरी चालेल, पण मॅक्सिमम चीट रेप करत असताना तुमचा जो इसेंट्रिक मुवमेंट आहे ही स्लोमध्येच गेली पाहिजे. इसेंट्रिक मुवमेंट ही स्लोमध्येच गेली पाहिजे, खाली जाऊ ठेवून जाताना. ठीक आहे मित्रांनो, तर हे काही मिस्टेक्स आहेत. तर अशा प्रकारचे मिस्टेक तुम्हाला नाही करायचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर ह्या ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा की जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपले जे होतकरू जे मुलं आहेत, महाराष्ट्रातील मुलं आहेत की ज्यांना अशा प्रकारचं नॉलेज त्यांना मिळत नाही, तर हे नॉलेज दिल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा त्यांना फायदा मिळेल. बरोबर मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र.